श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुचरित्राच्या 33व्या अध्यायात रुद्राक्षाविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. पद्मपुराण, लिंगपुराण, शिवपुराण, अग्निपुराण या ग्रंथामध्ये रुद्राक्षाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार आपल्याला आढळून येतात. श्वेत, रक्त, पित्त आणि कृष्ण असे 4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष श्रेष्ठ मानला जातो. बोराच्या आकाराचा रुद्राक्ष मध्य मानला जातो. तसेच हरभऱ्याच्या आकाराचा रुद्राक्ष कनिष्ठ मानण्यात येतो. रुद्राक्ष धारण केल्याने सकल अरिष्टाचा आपला नाश होतो, आपली मनोरथ पूर्ती होते. तसेच आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी देखील होते. सौख्य प्राप्ती आपल्याला होते, आरोग्य प्राप्ती आपल्याला होते, आपल्या सुखा समाधानामध्ये वाढ देखील होते. भारतीय अध्यात्मशास्त्रात रुद्राक्षाची विविध मुखे सांगितली गेलेली आहेत. 1 ते 14 मुखाचे रुद्राक्ष अधिक भारतामध्ये वापरले जातात, परंतु आपल्या समस्येसाठी योग्य रुद्राक्ष धारण करणं खूपच गरजेचं असतं.